छत्रपती शिवाजी महाराज पार्कात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। तुमच्या हातामध्ये लाठ्या बंदुका आहेत, पण आमच्या हातात तिरंगा आहे। तिरंगा की तुमची हुकुमशाही जिंकेल हे बघू, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सरकारवर केलाय। तर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत शांत बसायचं नाही, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय। मी तमाम देशभक्तांना सांगतोय की दिल्लीमध्ये या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवर छत्रपती शिवाजी महाराज पार्कात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। तुमच्या हातामध्ये लाठ्या बंदुका आहेत, पण आमच्या हातात तिरंगा आहे। तिरंगा की तुमची हुकुमशाही जिंकेल हे बघू, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सरकारवर केलाय। तर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत शांत बसायचं नाही, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय। मी तमाम देशभक्तांना सांगतोय की दिल्लीमध्ये या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला। ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे। या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये। या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत। बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते। लाठी खाने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? टीयर गैस झेलने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? पेपर लीक होने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? संविधान पे अत्याचार करने वालों के क्या आप दोस्त बन सकते हो? तो जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते, क्या आप शांत बैठने वाले हो? आम्ही आज फक्त इकडे आलोय कारण तुम्हाला हात लागणार नाही, तुमच्यावर केसेस होणार नाही। तुम्ही जे करताय ते उत्तम आहे। देश पेटून उठलाय तुमच्यामुळे, त्याच्यामुळे खूप उत्तम चालू आहे। सरकार बॅकफूटवर गेलंय आणि अशा दहशतवादी सरकारला बॅकफूटवर टाकणारे आपले तरुण